तर ह्या आहे ना दोन लेडीज कामाला ठेवलेले आहेत. ते प्रत्येक फ्लॅटमधनं जो कचरा वगैरे असतं तो गोळा करून आणतात आणि ह्या गेटवर हा डबा ठेवलेला आहे. इन केस ऑफ एनी इमर्जन्सी काही झाला तर फायर ब्रिगेडचा पण ह्या पुरा सोय केलेली आहे. लॉबीमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला ह्या वेटिंग एरिया आहे, म्हणजे सांजच्या टायमात वगैरे तुम्ही ह्या येऊन बैठू शकता. सोसायटीची इंडिव्हिज्युअली अशी DP बैठवलेली आहे ही बघा. आणि ह्या बाजूला आहे ना जनरेटर आहे. हा समोर तुम्हाला मागच्या बाजूला जो ब्रिज दिसते ना हा आहे रेल्वेचा ब्रिज. आणि ही बॅक साईडला तुम्हाला ही रिव्हर दिसते. आणि हा आहे मेन गेट. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. गाईज मग ती मला बऱ्याच जणांनी कॉल केले नव्हते की माणगावला काय फ्लॅट्स असतील तर सांगा. तर आज मी तुम्हाला घेऊन चालला आहे रिवेरा प्रोजेक्टवर, ज्या तुम्हाला फ्लॅट्स बघायला मिळणार आहेत. आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळं फ्लॅट्स दाखवणार आहे. त्याचं एम्युनिटीज वगैरे काय आहेत, त्या पार्किंगची सोय, लाईटची सोय, पाणीची सोय, सगळं काय आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. उम्मीद करता तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. गाईज रिवेरामध्ये आहे ना दोन विंग आहेत, A आणि B विंग. ठीक आहे. ऑलरेडी 6 मजली टावर त्या जागेवर उभा आहे. तिनातल्या लोक राहतात आहेत. आता माणगाव नगर निगमच्या नवीन नियमानुसार 7व्या मजल्याची त्यांना परमिशन मिळालेली आहे आणि 7वा मजला काम सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला ॲड्रेस सांगायचं झालं ना, हा बघा हा हायवे बाहेर गाड्या चालल्यात. हा कचेरी रोड आहे. ह्या आतलं नाही लिहाव ना तुम्हाला हा एक गार्डन लागते. हॅलो माणगाव लिखलेला आहे. ह्या ऑटो रिक्षा लागतात. या हातशी सरळ राईट मारायचा आणि आतलन जायचा. चला मी तुम्हाला आता आतलन घेऊन जात आहे. आणि फायनली गाईज आपण आता लोकेशनवर पोचलेलो आहोत. हा बघा हा मी तुम्हाला दाखवत आहे मेन गेट. आणि ही आहे अशी पुरी बिल्डिंग रोडला लागून पुरा हातनं तुम्ही याचा आतलन एंट्री करू शकता. ह्या आतलन आल्यानंतर तुम्हाला लगेच ह्या बाजूला हा सिक्युरिटी कॅबिन मिळतं आहे. ह्यातलं तुम्हाला वॉचमॅन आहे. शिवाय हा तुम्हाला भरपूर अशी पार्किंग आहे. हा पुरा पार्किंग एरिया आहे. तर ह्या आहे ना दोन लेडीज कामाला ठेवलेले आहेत. ते प्रत्येक फ्लॅटमधनं जो कचरा वगैरे असतं तो गोळा करून आणतात आणि ह्या गेटवर हा डबा ठेवलेला आहे. ह्यातलं टाकतात. ह्या कचऱ्याची गाडी येतं, त्या गाडीमध्ये हातनं तो कचरा ट्रान्सफर केला जातं. त्यानंतर ह्या तुम्हाला सांगतं आहे बघा, ह्या बाजूला तुम्हाला ह्या CCTV कॅमेरे पण लावलेले दिसतील. हे बघा हे CCTV कॅमेराज आहेत लावलेलं पुऱ्या बिल्डिंगमध्ये, पण तुम्हाला समोर पण मिळतील. शिवाय ह्या बाजूला तुम्ही बघाल ह्या इन केस ऑफ एनी इमर्जन्सी काही झाला तर फायर ब्रिगेडचा पण ह्या पुरा सोय केलेली आहे. आणि बांधकामाचा दर्जा तुम्ही बघालच. बिल्डिंग किती खूबसूरत आहे आणि किती फिनिशिंगमध्ये काम केलेलं आहे. तर चला गाईज आता आपण एंट्री करता लॉबीमध्ये. लॉबीमध्ये आल्यानंतर तुम्ही हा बघा टोटल 6 फ्लोअर आणि हा 7वा फ्लोअरची पार्टी जी आहे ती एम्प्टी आहे, कारण आता 7वा फ्लोअर रेडी होते. आणि प्रत्येक विंगला तुम्हाला 4 फ्लॅट्स इथं ह्या बघायला मिळतील. लॉबीमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला ह्या वेटिंग एरिया आहे, म्हणजे सांजच्या टायमात वगैरे तुम्ही ह्या येऊन बैठू शकता. त्यानंतर तुम्हाला ह्या मिळते लिफ्ट. आणि लिफ्टच्या राईट साईडला स्टेअरकेज आहे आणि लेफ्ट साईडला पण स्टेअरकेज आहेत. आणि हे सगळे इलेक्ट्रिक मीटर्स आहेत. आणि A आणि B विंग असे 2 विंग आहेत. आणि समजा इन केस ऑफ एनी इमर्जन्सी लाईट गेली आणि कोण लिफ्टला आहे तर ह्या इमर्जन्सी जनरेटरची पण सोय आहे. तर जनरेटर चालू केला जातं, त्यांच्यामुळे लिफ्ट तुमची चालू असते. हे बघा ह्या तुम्हाला आहे ना सिक्युरिटी ऑफिसमध्ये ही CCTVचा तुम्हाला सगळे फुटेज बघायला मिळतात. आणि 24/7 ह्या सिक्युरिटी असतात. गाईज आता मी बिल्डिंगच्या बॅक व्ह्यूला तुम्हाला घेऊन आलेला आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघाल ही जी अंडरग्राऊंड पाण्याची टाकी दिसते ना, ही आहे 2 लाख लिटरची पाण्याची टाकी. आणि शिवाय ह्या तुम्हाला पोरांना खेळण्यासाठी एक छोटासा गार्डन पण बनवलेला आहे. सोसायटीमध्ये तुम्हाला ह्या कम्युनिटी हॉलसुद्धा बघायला मिळतं आहे. हा बघा हा आहे आतलन हॉल. सोसायटीची इंडिव्हिज्युअली अशी DP बैठवलेली आहे ही बघा. आणि ह्या बाजूला आहे ना जनरेटर आहे. आता मी तुम्हाला ना ह्या बाजूला दाखवत आहे स्विमिंग पूल. हा बघा आता पाऊस असल्या कारणाने थोडासा त्यांना खाली केले गेलेला आहे.
गाईज हाय स्पीड लिफ्टमधनं आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि आपण आता चाललो आहे 7व्या मजल्यावर. तर गाईज आता मी आलेला आहे 7व्या फ्लोअरवर आणि माझ्या मागती तुम्ही बघाल हा फ्लोअर जो आहे तो अंडर कन्स्ट्रक्ट आहे. हा बघा काम चालू आहे आणि ह्या प्रत्येक फ्लॅट जो आहे ना पुऱ्या बिल्डिंगमध्ये 1 BHK हे तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला जर डबलचा करायचा असेल तर 2 फ्लॅट तुम्ही घेऊ शकता. तिनातला 2 BHK प्लस एक चिल्ड्रन रूम ऐसा तुमचा तयार होते. आता ना आपण जरा बाहेरचा व्ह्यू बघूया. मी तुम्हाला आता 7व्या फ्लोअरवरनं दाखवता. हा मानगाव, हा बघा हा मानगाव आहे. हा समोर तुम्हाला मागच्या बाजूला जो ब्रिज दिसते ना हा आहे रेल्वेचा ब्रिज आणि ही बॅक साईडला तुम्हाला ही रिव्हर दिसते आणि हा आहे मेन गेट. आपण आत्ता जतना आले आहो ना हा आहे मेन गेट. तर हा बघा हा जो काम चालू आहे हा काम किती लेवलला आता आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठीच मी तुम्हाला ह्या वरती घेऊन आलं आहे. आपण काय करणार आहोत दर आठवड्याला आहे येऊन काम किती कंप्लीट झालं आहे तींचा रील बनवणार आहोत. ती तुम्हाला यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकला बघायला मिळणार आहे. हे बघा हा काम चालू आहे हे बघा. आणि ह्या बाजूला मी तुम्हाला घेऊन आलं आहे ना हा आहे यांचा बॅक साईडचा व्ह्यू. तो पण तुम्हाला दाखवता मानगावचा. तो बघा तो ब्रिज मुंबई गोवा हायवे समोरनं चाललं आहे ना तो मुंबई गोवा हायवे. ठीक आहे. हा बघा हा बॅक साईडनी चालला आहे. हा बघा हा आहे याचा मानगावचा व्ह्यू आणि हा जो गार्डन तुम्हाला आणि पाण्याची टाकी खालती दाखवली होती तो हा व्ह्यू आहे. तो तुम्हाला स्विमिंग पूल आणि DP दिसेल. तर बघा हा काम हे भीती तर कंप्लीट झालेलं आहे आणि आता ह्या आजचा जो आहे तो काम सुरू आहे. हे बघा ह्या साईडला पण तुम्हाला दाखवता मी. हा बघा हा बघा हा मी तुम्हाला ह्या घेऊन आल्या आतलन आणि हा जो दरवाजा तुम्हाला ह्या दिसतंय ना हा जाते वरती सरळ टेरेसला. हातनं तुम्ही खालती स्टेअरकेसने पण जाऊ शकता आणि ही आहे लिफ्ट 7व्या मजल्यावरची. ही बघा आणि ह्या साईडनी पण तुम्ही वरती टेरेसवर जाऊ शकता आणि खालती जायला ह्या साईडनी पण तुम्हाला रस्ता आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला एंट्रन्स आणि एक्झिट आहे. तर गाईज मानगावसारख्या शहरामध्ये तुम्हाला जर सगळ्या सुखसुविधा एकच जागेवर पाहिजे असतील तर त्यांच्यासाठी एकच उत्तर आहे रिवेरा भासीन. तुम्ही लोक डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि आपला फ्लॅट बुक करा. उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू आयसाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.